नमस्कार मित्रांनो, फिल्मबाज स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. फिल्मबाजी करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत नवीन चंद्रजी बोराडे सर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. सर हे कृषी अधिकारी आहेत आणि विशेषतः भात लागवड क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत. तर ही झाली त्यांची थोडक्यात ओळख. कामाचे विषय तर आता होतच राहतील, पण माणसाला रिलॅक्स राहण्यासाठी आयुष्यात गरजेचं आहे ते एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंटसाठी आहे फिल्मबाज स्टुडिओ. नवीन सर, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नॉर्मली कॉफी घेत असतो, पण आज जरा चहाचाच मूड आहे माझा. चहाचा मूड आहे. बरं आहे चहा? छान आहे, चांगलं आहे. तर करूयात कार्यक्रमाला सुरुवात आपण. येस. सगळ्यात आधी मला हे सांगा की तुम्हाला फिल्म्स कुठं बघायला आवडतात? मल्टिप्लेक्सला की मोबाईल, लॅपटॉप? ऑफकोर्स आता मल्टिप्लेक्स फिल्म बघणं हा एक अत्यंत आनंदाचा गोष्ट असते. बरोबर. कारण मल्टिप्लेक्सला जी मजा आहे ती शक्यतो छोट्या स्क्रीनवर येत नाही. माहोल तयार होतो. बरोबर. छान मजा, पिक्चरची मजा वेगळी. मल्टिप्लेक्स माझं इथेच मध्ये फिल्म्स बघायला मजा येते ती मल्टिप्लेक्सला किंवा बिग स्क्रीन म्हणू शकतो आपण. बिग स्क्रीनला जी मजा आहे ती छोट्या स्क्रीनवरती नाही. शेवटची फिल्म कुठली पाहिली होती तुम्ही? आता रिसेंट मध्ये पाहिलेली म्हणजे छावा पाहिली. छावा एक नंबर, अत्यंत सुंदर फिल्म. नाही खूपच. सगळ्यात माहित तुम्हाला, आम्हाला तर आवडलीच, पण अख्ख्या भारताला ती मूवी आवडलेली आहे. भरभरून प्रेम भेटलेलं आहे त्या मूवीला. आणि म्हणजे मराठ्यांचा छत्रपती संपूर्ण हिंदुस्थानात पोहोचला. येस. म्हणजे महाराजांना तर आधीपासून सगळे ओळखतात, पण जेवढा इतिहास त्यामध्ये दाखवला तेवढा फारसा कुणाला माहिती नव्हता. तर लोकांना ती बाजू पण लक्षात आली की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना सगळ्या हिंदुस्थानामध्ये सगळेच दैवत मानतात, रिस्पेक्ट देतात. पण ती जी बाजू होती महाराजांच्या आयुष्यातली ती बऱ्याच लोकांना माहित झाली. सत्य माहित नव्हतं. बरोबर. नवीन सर, तुमचा आवडता हिरो कुठला? आमच्या जनरेशन मध्ये 99% लोकांना अमिताभ बच्चनच आवडत होता, आणि मलाही अमिताभ बच्चनच आवडतो. अमिताभ बच्चन हे महानायक आहेत, म्हणजे शतकातील महानायक. बरोबर. आणि कदाचितच अशी कुठली व्यक्ती असेल की त्यांना अमिताभ सर नाही आवडत. म्हणजे इतरही लोक आवडतात, पण अमिताभ बच्चनची सर कोणाला नाही. अमिताभ सरांचा भरपूर मोठा. अमिताभ सरांची कुठली फिल्म आवडते तुम्हाला सगळ्यात जास्त? शराबी आवडते. शराबी. त्यानंतर त्याचप्रमाणे त्यांची शोले आवडते. शोले, बरोबर. सुंदर. पण त्यांच्या आता म्हणजे न आवडणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यांचे आवडणारे जवळजवळ सगळेच पिक्चर मला आवडले. म्हणजे ऍक्टिंग त्यातल्या टॉप 3 फिल्म 5 सुद्धा खूप छान मूवी आहे. सुंदर पिक्चर आहे. नमक हराम आहे. अजून तुम्ही तुमच्या जनरेशन मध्ये कदाचित माहिती नसेल, एक मजबूर म्हणून त्यांची पिक्चर आहे. मी पूर्ण बघितलेलं नाही, पण मला माहिती आहे मूवी. त्याही पेक्षा भारी पिक्चर होता एक सौदागर म्हणून. म्हणजे त्यात फार काय नव्हतं, पण ती जी ऍक्टिंगची जी होती ना, ती दर्द जो होता, जे गुळ वगैरे एक्झॅक्टली, फार सुंदर पिक्चर, अप्रतिम पिक्चर होता. मला खूप आवडलं. पाहिलं मी, थोडाफार पाहिलेलं आहे. मला वाटतं ते सजना आहे मुझे सजना केली हे त्या पिक्चर मधलंच गाणं आहे. नूतन होते. बरोबर. छान. म्हणजे 3 मूवीज तुम्ही सांगितले, शराबी, शोले आणि सौदागर, आणि अजून 1-2 नाव घेतली. यस. आणि आवडती हिरोईन? ऍक्च्युली आवडती हिरोईन बरं का, ही फार रेंज वेगवेगळी आहे. म्हणजे तुम्ही जुनी जर हिरोईन म्हणलं तर वैद्यनाथ रमण मला खूप आवडायची, जुन्या हिरोईन. त्यानंतर त्यांच्या नंतरच्या काळातलं म्हणलं तर तुम्ही स्मिता पाटील माझी आवडती हिरोईन आहे. त्यात मराठी असल्यामुळं तर अधिक होता सुंदर. आणि मग आता माझ्या जनरेशन मध्ये मी कॉलेजला वगैरे असताना माधुरी दीक्षित फॉर्मला होते, त्यामुळे माधुरी दीक्षित माझ्या आवडते. आजच्या पिढीला काय कळणार नॅशनल क्रश कशाला म्हणतात? नॅशनल क्रश ज्या होत्या त्या हिरोईन्स होत्या. आताच्या हिरोईन चांगल्याच आहेत, मलाही आवडतात, पण त्या हिरोईनचं क्रेज नाही वेगळं होतं. आणि म्हणजे अक्षरशः माझ्या नोटबुकच्या पहिल्या पेजवर त्यांचा फोटो असायचा. अभ्यास करताना सुद्धा मी ते फोटो बघायचा, आनंदी व्हायचा. आनंद देऊन अभ्यास करण्यासाठीची एक ट्रिक होती त्यांची, वेगळा काय अर्थ काढून. माधुरी दीक्षितने मला खूप एनर्जी दिलेली अभ्यास करण्यासाठी. बरं, अमिताभजी तुम्हाला आवडतात, नेमकं काय आवडतं तुम्हाला त्यांच्यामध्ये? म्हणजे काय त्यांची पर्सनॅलिटी, ऍक्टिंग स्किल्स, की अजून काही गोष्टी? कसं असतं, जो एखादा हिरो तयार होतो ना, ती त्या जनरेशनची काहीतरी एक गरज असते. त्याची जी ऍक्टिंग आहे ती
तसं त्यावेळी इतका संघर्ष होता, म्हणजे आपली जी लोकशाही ते संघर्षातून चाललेली होती, थोडीशी लोकांमध्ये बेरोजगारी होती आणि त्यांना काहीतरी नवीन लोकशाहीमुळे काही अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या आणि त्या कॅच करायच्या होत्या लोकांना. त्यामुळे जो संघर्ष चालू होता तो संघर्ष अचूकपणे अमिताभच्या रूपानं लोकांना पाहायला मिळाला. आणि मग त्या हिरोच्या ठिकाणी मी स्वतःच आहे असं समजून लोक वागू लागले आणि म्हणून अमिताभ पॉप्युलर झाला. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे तर सगळंच चांगलं आहे, त्यांची म्हणजे एकतर काम करण्याची क्षमता खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा आवाज अतिशय अप्रतिम आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या भूमिकांना सुद्धा सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. बरोबर. आणि अत्यंत सुशिक्षित, म्हणजे जो माणूस शास्त्रज्ञ वगैरे व्हायची इच्छा असलेला अशा लेवलचा माणूस, बीएससी वगैरे झालेले आहे ते, त्यामुळे उच्च शिक्षित, या सगळ्याच गोष्टी मला अपील होणार आहेत आणि त्यामुळे मला ते खूप आवडतं. खरंच म्हणजे सरांनी जसं सांगितलं की ते ऍक्टर चांगले आहेत, पर्सनॅलिटी चांगली, आवाज दमदार आहे त्यांचा आणि शैक्षणिक पण त्यांचं जे होतं सगळं बॅकग्राऊंड चांगलंच होतं. मग काय अजून हिरोला अजून काय, सर्व गुणसंपन्न हिरो कशाला म्हणायचा अजून. आणि जसं तुम्ही म्हणलेत की त्यांची जी त्यावेळेचा जो स्ट्रगल होता आणि त्यांची जी भूमिका तयार झाली होती अँग्री यंग मॅनची, ती लोकांना जास्त आवडली. आणि मग तो काळ त्याचा ऍक्शन पट म्हणलं की अमिताभ बच्चन हे त्यावेळेचं समीकरण ठरलेलंच होतं. आणि म्हणजे अमिताभ बच्चनला पाहिल्यानंतरच म्हणजे असं वाटायचं की अरे यार आज मजा येणार पिक्चर बघायला. असं म्हणजे पिक्चर बघून झाल्यावर वाटायचं. ऍक्च्युली आताच्या पिढीला एवढं माहित नाही, ते शिट्ट्या आणि टाळ्या जे असतात ना, ते हिरोईन एंट्री केल्यावर ते शिट्ट्या टाळ्या लोक नाचतात, हे सगळं आम्ही पाहिलंय. बरोबर. साधे तेव्हा एसी नव्हते, थिएटर गरम, फॅन फिरायचे गार, त्याला पिक्चर बघितले आणि खूप मजा. टाळे शिट्ट्यांशिवाय फिल्म बघायला मजा पण नाही. आजकाल आपण थिएटर मध्ये गेलो तर किती भारीतलं सीन होते किंवा कॉमेडी असू दे, ऍक्शन असू दे, सगळे असे शांत थंड बसलेले असतात. मी तर आवर्जून मूवी बघताना असं मूवी बघतो की जिकडे सगळं संमिश्र प्रकारचं क्राऊड असतं की टाळे शिट्ट्या झाल्याच पाहिजे, 2 डायलॉग ऐकायला नाही आले तरी पण चालते. तो आमच्या पिढीने ते सगळं अनुभवलेलं आहे. विशाल थिएटर, विशाल थिएटर, काही जण मर्द पिक्चर बघितला होता, कासरवडीतून दापोडीपर्यंत चालत चालत गेलो होतो, कारण ते जायचे पैसे वाचवले आणि तिथं मग काय खाऊ वगैरे खायला पैसे वापरले आम्ही. जेव्हा मल्टिप्लेक्स नव्हतं तेव्हा अरुणच बेस्ट मल्टिप्लेक्स होतं आणि विशाल थिएटर होतं, त्याच नंतर मल्टिप्लेक्स झालं. नवीन सर, अमिताभ बच्चन यांचा एखादा न आवडलेला सिनेमा तुमचा कुठला? मला सांगायला अत्यंत दुःख होतंय, कारण माझ्या आवडत्या हिरोचे सगळेच पिक्चर मी पाहिले, मला खूप आवडले. पण त्यात ते खुदा गावा जो पिक्चर होता ना, तर ते मला काय, ते मला मॅचच झालं नाही, मला तो आवडला नाही. ठीक आहे, नव्हतं ना, तर प्रत्येकाच्या बाबतीत होतं की तुमच्या फेवरेट ऍक्टरचा कुठला ना कुठला असा सिनेमा असतो जो आवडत नाही, सिलेक्ट करताना चुकलेला असतो आणि तो नाही आवडत. ठीक आहे, चालायचंच तेवढा एकच पिक्चरचं मला असं चुकीचं वाटलं ते. बाकी सर्व पिक्चर, बाकी सगळे मूवीज छान आहेत. आणि शराबी तर माझा पण फेवरेट आहे. विक्की बाबू शराबीची ऍक्टिंग करावी ते अमिताभ बच्चन यांनीच, म्हणजे त्यांना दुसरं कोणाला ते मॅचच होणार नाही. आणि काय केलेलं आहे त्यांनी, फार सुंदर. मीनाजी पण चांगले होते त्याच्यातले, ते म्हणजे सगळं ते रसायनच अप्रतिम जुळून आलो. तुमचे आवडते टॉप 3 सगळ्यात जास्त आवडणारे 3 कुठले पण सॉंग्स? सॉंग्स तुम्ही म्हणाल तर मला आहे ना, म्हणजे मराठीच गाणी जास्त आवडतात, कारण मराठी गाण्यांमधला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो आणि त्यामुळे त्याचा आनंद घेता येतो. लिरिक्स चांगले असतात. तर आता थोडस मला ऑड वाटेल, पण वर ढकलायला लागली कळ माझं आवडतं. दादा हिंदी मराठी म्हणजे सगळ्यात मला अभिमान वाटावा असा, म्हणजे दिग्दर्शक, कलाकार, त्यांच्याकडे सगळं होतं. ते स्वतः गाणी लिहायचे, त्याचप्रमाणे ते गाणी गायचे सुद्धा, वेळ आली तर नाचायचे सुद्धा, दिग्दर्शन सुद्धा कर. ते वाटेल ते एक मल्टी डायमेन्शनल असा मराठीतला जो हिरो होता. महाराष्ट्र म्हणजे खास करून मराठी फिल्म सृष्टीची ती शान होती. त्यामुळे त्यांचं मला ते गाणं, मला डान्स करायला म्हणलं तर हे गाणं जास्त. आता थोडंसं म्युझिक बदललंय बघा त्याचं जरा, मजा येते ते. नाही, आणि ते गाणीच अशी ती त्यांचे नुसते तुम्हाला काही सेकंदाचं म्युझिक ऐकवलं तरी माणूस थिरकायला लागतो. आणि मग तुम्ही शांत गाणे म्हणलं थोडा असं पिलं, तर जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, हे गाणं मला छान आवडतं. त्याचप्रमाणे जर उडत्या चालीचं गाणं म्हणलं तर तुम्ही
तर हिची चाल तुरु तुरु उडती केस भुरू छान गाणे, छान गाणे. म्हणजे गाण्याचे लिरिक्सच असे होते की काहीतरी अर्थ असायचा त्यांना. आणि आपल्याकडे इतके उच्च दर्जाचे कवी आहेत, संगीतकार आहेत, आणि त्यामुळे मला मराठी गाणी सर्वात जास्त आवडतात. नाही आहेत ना, मराठी हिंदी आता प्रत्येकाची आवड असते. कलाप्रेमी म्हणलं की त्यांना कुठल्याही त्यांच्या मातृभाषेतलं गाणं आवडू शकतं, हिंदी भाषेतलं गाणं आवडू शकतं. शेवटी कलाप्रेमी असणं गरजेचं आहे. आणि दुसरं असं की गाणी समजा मी ऐकतो ना, मी असं शांतविंत गाणी ऐकत नाही, मी ती गाणी गुणगुणतो, आणि गुणगुणल्यावर जो आनंद त्यात मिळतो तो हा एखादा शब्द आपल्याला येत नाही, चुकतो विकतो, पण एन्जॉय करायचं बस, बाकी काय नाही, बस मजा येते. आणि ते गुणगुणलं पाहिजे तर तुम्हाला खरं ते फील आतून तयार. बरोबर, ते गाणं त्याच्यामध्ये तुम्ही गाण्यामध्ये घुसता, गाण्यामध्ये घुसता. लिरिक्स त्यानंतर मॅटर नाही करत, लिरिक्स चुकू दे, चुकलं तर गाणं गुणगुणणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. मग आता यातलं कुठलं तुम्ही एखादं गाणं म्हणून दाखवलं आमच्यासाठी? हिची चाल तुरु, हिची चाल तुरु तुरु. तर माझा आवाज तुम्ही जरा काय हरकत नाही. बघा, आपल्या कार्यक्रम प्रेक्षक आहेत, आपल्या समोर कोणी संगीत विशारद बसलेलं नाहीये की आपल्याला कोण आपला ताल किंवा सूर कोण आपल्याला जज करल. मन मोकळेपणाने गाणं म्हणा, काय पर्सन नाहीये. तुम्ही माझ्यासारखा एका म्हणजे ज्याचा दबलेला जो कलाकार होता त्याला तुम्ही संधी दिली, तेव्हा तुम्ही तुमचा आभारी आहे. धन्यवाद. आम्हाला आनंद आहे याच्यामध्ये खूप. तर करूयात गाण्याला सुरुवात. यस. हिची चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ त्या उन्हात केबड्याच्या बनात नागिन सळसळली. इथे कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहोर खोल ना, तू लग बग जाता मागे वळून पाहता, वाट पावलात अडखळली, जशी मावळ त्या उन्हात केबड्याच्या बनात नागिन सळसळली. पुढचं वाक्य थोडंसं मला काय आठवत नाही, पण हे मी असं म्हणजे गाणं चालू असेल तर मी गुणगुणतो एखादं वाक्य इकडे तिकडे. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर एकदम म्हणजे सुरत गाणं म्हणलेलं आहे. थँक्यू. कदाचित तुमचं सुरतालमध्ये तुम्ही कच्चे असाल, पण खरंच खूप चांगलं गाणं म्हणलेलं आहे. आवडीचं गाणं आहे, त्यामुळे ते मनापासून बोललो मी. नवीन सर, तुम्हाला फिल्म्स कुठल्या प्रकारच्या बघायला आवडतात? ऍक्शन फिल्म, कॉमेडी फिल्म्स की रोमॅन्टिक फिल्म्स? असं काय नाही बरं का, की प्रत्येक फिल्मचा एक वेगळा असा अंदाज असतो, आणि त्यात जे बेस्ट क्रिएटिव्ह आहे ते बघायला आवडतच. परंतु मला सामाजिक आशय असलेलं फिल्म त्यातल्या त्यात जरा जास्त सामाजिक म्हणजे जैत्रे जैत कशी होती, म्हणजे जे लोक दुर्लक्षित आहेत त्यांना समाजासमोर आणण्याचं काम, तेही अत्यंत मनोरंजनाच्या उच्च दर्जातनं ते साध्य केलं. स्मिता पाटील यांचं माझ्या आवडत्या हिरोईन स्मिता पाटील, त्यामुळे मला ती खूप आवडते. आणि तरी त्यातल्या त्यात या काळातला म्हणजे गेल्या 5-10 वर्षातला आवडलेला एखादा सामाजिक सिनेमा कुठला? आता बरं का रिसेंटली म्हणजे छावाच मला आवडलं. म्हणजे छावा सुद्धा सामाजिकच आहे, कारण अनेक त्या काळातली जी काही स्थित्यंतर आहे त्यात इतकी अचूकपणे टिपली आहेत की कसे बदल घडत होते, आर्थिक लोकांची कशी बाजू होती, काय होती, हे सगळं छान टिपले. कमर्शियली अत्यंत यशस्वी पिक्चर आहे. कमर्शियल म्हणजे त्यांनी आता माझ्या अंदाजे काहीतरी 500 का 600 करोड क्रॉस केलेले, चांगल्या मूवीचा रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे. कुणाला मूवी ट्रेलर बघितल्या तेवढा अंदाज तर येऊन जातो आपल्याला की काय लेवलचा आहे. आणि तो ट्रेलर ज्यावेळेस आला होता मूवीचा, त्यावेळेसच उत्सुकता बऱ्याचशा लोकांची शिगेला पोहोचली होती की कधी हा मूवी येतोय आणि आम्ही बघायला जातोय. डान्स करायची जर कधी वेळ आली तर कुठलं गाणं आवडतं तुम्हाला डान्स करायला? खरं सांगू का, मी डान्स मध्ये इतकं चांगला नाही, पण मला गर्दीत डान्स करायला आवडतो की आपला डान्स कोणी पाहिला नाही पाहिजे, कुणाला कळलं नाही पाहिजे कोण कसा. म्हणजे उदाहरणार्थ गणपतीच्या मिरवणुकीत मी डान्स करतो, आणि वरातीत जिथं खूप गर्दी असते ना, मी जे आपलं सेपरेट स्वतंत्रपणे कोणी पाहिलं नाही पाहिजे, मग त्यामुळे मला झिंगाट गाण्यावर डान्स करायला आवडतं. झिंगाट गाणं. त्याचप्रमाणे आता जरा ते नवीन टोन मध्ये जे वर ढगायला लागली कळं, नाचरे मोरा, ती जी गाणी आहेत ना, ही मला खूप, झिंगाट सगळ्यात जास्त आवडते. माझं डान्स बघून इतरांना आनंद होतो का नाही माहित नाही, पण मला स्वतःला खूप आनंद होतो. हेच महत्वाचं आहे तुमच्या डान्सचा, तुमच्या गाण्याचा किंवा तुमच्या कलेचा. सगळ्यात आधी तुम्हाला आनंद येणं गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला सांगतो आणखीन एक बरं का, आता हे म्हणजे म्युझिक झालं,
परंतु आपल्या गावाकडे ते वाजंत्री असतात का, ते त्यांचं एक वेगळी ताल. आमच्याकडे ते गाड्या बैलाची शर्यती वगैरे असतात तिथं, किंवा आमचे जे वराती असतात तर त्या म्युझिकवर नाचण्याचा एक वेगळा आनंद असतो. जे परण्याला वगैरे जे एक्झॅक्टली तो सुद्धा एक वेगळा आनंद आहे. म्हणजे मला हलगी म्हणतो आपण त्याला, हलगी एकदम हलगी म्हणजे डीजे वरती तर नाचतात, सगळेच नाचतात डीजे साऊंड सिस्टीम वरती, पण हलगीवर नाचण्याची मजा आहे ती कशातच नाही, कशात नाही. धंदाडक 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 एकदम. नागराज मंजुळे सरांनी त्या म्युझिकचा पुरेपूर चांगला उपयोग केलेला आहे त्यांच्या मूवीज मध्ये. चांगलं, मलाही आवडतं हलगी किंवा कुठलंही तुम्ही गाणं लावा फक्त. आपलं जे इंडिजिनस म्युझिक आहे ना हे फार जबरदस्त आहे. ढोल ताशा सुद्धा तुम्हाला नाचायला इतकं जबरदस्त आहे. सगळ्यात जास्त कुठलं झिंगाट गाणं आवडतंय म्हणजे? झिंगाट. ठीक आहे, झिंगाटला करूयात आपण. जर झालंच तुमचं तयारी तर आपण झिंगाट गाण्यावरती डान्स घेऊयात. आता डान्स करणं बरं का, जरा एकट्याने तुम्ही पाहणार सगळे ते जरा टेन्शन येईल. मला सांगितलं मला गर्दीत डान्स करायला आवडतं. पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे त्यांनी गर्दी. आपला गर्दीची ऍक्टिंग करतो ना मी. आपला डान्स कोणी पाहता कामा नये याची मी फार दक्षता घेतो. नक्कीच कधी ना कधीतरी योग येईल आम्हाला डान्स बघायचा. कधीतरी आम्ही तेवढी गर्दी करू ज्यात तुम्हाला नाचायला कम्फर्टेबल वाटून जाईल. तर आता मी तुमच्या समोर एखाद्या हिरो किंवा हिरोईनचं नाव घेईल, त्यांच्या कुठल्याही 5 फिल्मची नावं तुम्हाला सांगायची आहेत. ठीक आहे, कुठलाही हिरो किंवा हिरोईनचं मी नाव घेईल. 5 फिल्म्स कुठल्याही, सुरुवातीच्या असू दे आताच्या काळातल्या असू दे. ठीक आहे. ऋतिक रोशनचं बघा ते क्रिश म्हणून एक पिक्चर आला, सायंटिफिक. बरोबर. दुसरं म्हणजे तो त्या मुलांना कोचिंग करत असतो त्या MPSC का काय ते स्पर्धा परीक्षेचं काहीतरी, ते 36 का 30 असं काहीतरी सुपर 30. मस्त सामाजिक. तुम्ही जसं म्हणले सामाजिक मूवी होता आणि खूप चांगला होता. एक मोहेंजोदाडो म्हणून एक त्याचा पिक्चर होता, तो कमर्शियली फार चालला नाही, पण मला खूप आवडला तो, कारण ते एक वेगळी त्या काळातलं सगळं चित्रण घेतलं. आशुतोष गोवारीकर सरांचं डायरेक्शन होतं त्याला कदाचित. आणि आणखीन त्यांचा एक पिक्चर तुम्हाला सांगतो बरं का, आठवण मिलिटरीचं काम जे लक्ष ते मला वाटतं कारगिल वगैरे ते छान मूवी होता. 2005च्या आसपास आलेला होता. आणि आता बाकी नाही सांगता पण एवढे हे म्हणजे 4 तर केलेले आहेत सरांनी एकदम नॉनस्टॉप. ते चोरांनी ते काहीतरी ते एक्झॅक्टली ते बऱ्यापैकी सरांना ऋतिक रोशन म्हणजे आवडतं. अमिताभ बच्चन असतील. ऍक्टिंग पेक्षाही ऋतिक रोशनचा जो लुक आहे तो फार जबरदस्त आहे. त्याची बॉडी फिटनेस वगैरे मी फॅन आहे त्याचं. नाही खरंच चांगलंच आहे ना, म्हणजे हँडसमच्या लिस्ट मध्ये टॉप. आणि दिसण्याच्या बाबतीमध्ये फिल्म इंडस्ट्री मधले छान आहेत. आणि त्यांना बरेचसे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पण ग्रीक गॉड असं बरेच जण जबरदस्त. तर नवीन सर, आता पुढचा प्रश्न असा की मी एखाद्या गायक किंवा गायिकेचं नाव घेईल, त्यांची कुठलीही 5 गाणी तुम्हाला सांगायची आहेत. ठीक आहे, म्युझिक आता तुमची चॉईस चांगली आहे. आशा करतो की सर सगळी नावं घेतील, 5च्या 5 घेतील. प्रयत्न करेल. ठीक आहे, सुरुवातीलाच आपण नाव घेऊया. गान सम्राज्ञी लता दीदी. बरोबर, सोपं टार्गेट दिलं, कारण त्यांची इतकी गाणी फेमस आहेत. गाण्याचा विषय आणि नाव जर त्यांचं सगळ्यात आधी नाही आलं प्रश्नच तर आपण मला वाटतं एक त्यांचं गाणं म्हणजे मला लावण्या आवडतात. मराठी सांगितलं, मला मराठी गाणीच आवडतात लावण्या. तर रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशिदा मी काढीला, हे गाणं मला त्यांचं आवडतं. त्याचप्रमाणे नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. म्हणजे लतादींनी हे गाणं म्हटलं नसतं तर दुसरं कुणालाही हे गाणं म्हणता आलं नसतं असं मला प्रामाणिक वाटलेलं. कारण ह्या गाण्याचा म्हणजे कवी त्याचप्रमाणे संगीतकार हे सगळं आहे, पण त्या गाण्यात जर लताजी जर नसत्या तर त्या लेवलला ते गाणं पोहोचणं. तेवढं अर्थता जी हाक मारतो ना आपण आईला एखाद्या, ज्या म्हणजे काय म्हणतो आपण दुःख अंतकरणाने, तर ती जी लताजींनी ती त्याला तोड नाही, जगात तोड नाही. म्हणजे जरी ते महिलेच्या आवाजातलं गाणं असेल तरी पण समजा वीर सावरकरांनी त्यावेळेस जहाजातनं जाताना काय इमोशन्सनी ते गाणं म्हणलं असेल ते एक्झॅक्ट लक्षात येऊन जातं. नाही खरंच ते बेस्टच आहे. पुढचं गाणं मी मागे सांगितलं माझ्या आवडत्या हिरोईन हे स्मिता पाटील जी आहेत ना, त्यांचा जैत रे जैत जो पिक्चर होता, आम्ही ठाकर परत या ढोल कुणाचा वाजतो, म्हणजे ही त्यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. शिवाय संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी जी काय संगीत रचना केली आहे, परत नादो महानोरांची सगळी गीतं आहेत, हे म्हणजे मराठीचं म्हणजे काय म्हणतात हे भांडार आहे. म्हणजे तुम्ही खजिना म्हणजे
ह्याच्या तुलनेत कुठेही जगातल्या कुठल्याही भाषेत एवढी सुंदर गाणी असू शकत नाही. खरंच आहे. एवढी जैत्रे मग कदाचित आज माहित नाही मला किती जणांना ही गाणी माहिती असतील. जेवढं सर सांगतायत की त्यावेळेसची गाणी, त्यांचे संगीतकार, गीतकार, तर कदाचित आता जर आजच्या पिढीतली मुलं किंवा मुली जर का त्या खोलमध्ये सगळी गाणी ऐकली त्यांनी, तर त्यांना पण मनापासून ती गाणी आवडतील अशी गाणी आहेत ती. परत आणखीन एक मला गाणं आठवलं, ते म्हणजे एक काहीतरी, म्हणजे हे गाणं ज्या कवीने लिहिलं तेव्हा त्यांनी विधवेवाला समोर ठेवून हे गाणं लिहिलंय की चाफा बोले ना चाफा, म्हणजे त्यावेळी त्या विधवा पांढरं वस्त्र घालायचे ना, त्यामुळे चाफा पांढरा असतो, त्यामुळे चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. तर हे सुद्धा गाणं त्यांनी म्हटलं विधवेची मनस्थिती त्यामध्ये आहे. आणि हे गाणं सुद्धा लताजींनी इतक्या अद्वितीय पद्धतीने म्हटलंय. ऑफकोर्स त्यांची सगळीच गाणी, आणि त्यांनी अनेक भाषात गाणी गायलीत, म्हणजे त्यांना तोडच नाही. म्हणजे गायक म्हणून जो दर्जा त्यांना उगाच का कोणी गाणं सम्राज्ञी म्हणतात. आणि 5वं गाणं ए मेरे वतन के लोगो, म्हणजे हे गाणं ऐकल्यानंतर ज्या भारतीयाला देशप्रेम ज्याचं जागृत होत नाही ना, तो भारतीयच नाही. बरोबर आहे. इतकं दर्जेदार इतकं गाणं. आणि अगदी किती कमर्शियल माणूस असला, प्रोफेशनल आपण ज्याला म्हणतो की त्याला भावना कमी आहेत, इमोशन्स नाहीत अजिबात सुद्धा, असा माणूस सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. नवीन सर, आता मी तुम्हाला 3 हिरोईनची नावं सांगाल. तुम्हाला सांगायचं यापैकी कुठल्या हिरोईन सोबत तुम्हाला डेटवर जायला आवडेल? आता ही जर इंटरव्ह्यू माझ्या पत्नीने पाहिली तर मला तिने घरातून हाकलून नाही काढलं म्हणजे बरं नाही. त्यांना म्हणायचं कुठं लगेच चाललोय मी, फक्त कोणावर जायला आवडेल सांगितलं म्हणायचं. डिझायर की तुम्ही जर ती हिरोईन तयार झालीच तर चांगलंच आहे. कदाचित मॅडमला पण आनंदच वाटेल की माझ्या नवऱ्यासोबत भारीतली हिरोईन. नाही, तुम्ही विचारा, काय हरकत नाही. नाजूक. ठीक आहे, 3 हिरोईनचे नाव ठेवतो. सगळ्यात पहिलं दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट. नाही, ह्या तिघींमध्ये आलिया भटच उत्तम आहे. चांगले, सरांची चॉईस सेट आहे, म्हणजे विचार करायची गरज नाही लागली त्यांना. नाही, पटकन मी उत्तर दिलं. मला आवडतं का आलिया भट का? एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा जो निरागसपणा आहे ना चेहऱ्यावर, त्यांचं ऍक्टिंग करताना असं वाटत नाही की ही पिक्चर मध्ये काम करते. म्हणजे एकदम निरागसपणा आहे आणि त्या भूमिकेला झोकून देतात. तुम्ही गंगूबाईचं काठियावाडी इतकं जबरदस्त फिल्म आहे. ऍक्च्युली ते त्यांच्या, म्हणजे त्यांनी ज्या जीवन जे जगल्यात, नॉर्मल ते खूप चांगल्या कुटुंबातील आहेत त्यामुळे, आणि हे जे वेश्या व्यवसायातले किंवा हे दाखवलंय हे त्यांच्या जीवनाशी अजिबात मॅच होणार नाही. परंतु ती जी ऍक्टिंग करताना त्यांनी असे ऍक्टिंग केली की खरोखर ती काठियावाडी बाई जी असेल, कोण गंगूबाई, साक्षात डोळ्यासमोर आपल्या जे रोल त्यांनी जो केला होता तो त्यांच्या वयोगटाचाही नव्हता. मला कतरिना कैफ सोबत जायला आवडेल डेटवर. छान छान छान. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला काय वाटतं की फिल्म्स, मूवीज ह्याचं माणसाच्या आयुष्यामध्ये नेमकं काय स्थान आहे, किती महत्वाचे आहेत? की तुम्ही म्हणजे फक्त एंटरटेनमेंट म्हणून माणूस फिल्म्स बघतो एवढीच त्याची मर्यादा आहे, की त्याही पलीकडे जाऊन फिल्म्सकडे तुम्ही बघतात? नाही, बघा, जगामध्ये अनेक वाङ्मय आहेत. म्हणजे लिखित वाङ्मय आहे, काही बोली वाङ्मय आहे. तसं हे दोन्ही आहे. म्हणजे चलचित्रपट म्हणजे बोलतो पण, दिसतं पण, आणि त्याच्या माध्यमातून माणसाला त्याच्या भावभावना व्यक्त करायची संधी मिळते. अनेक डिप्रेशन मध्ये गेलेल्या लोकांना त्या हिरोकडे बघून असं प्रेरणा मिळते की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक केलं पाहिजे. बरोबर. त्या हिरोनी काय संघर्ष केला, कदाचित आपल्या वाटेला तो संघर्ष आलाय, तो यशस्वी झाला तर मी काय यशस्वी होऊ शकत नाही, असा प्रश्न. मोटिवेशन भेटतं माणसाला. ज्यांच्या जीवनामध्ये प्रेम नसतं, काही माणसं असे असतात की त्यांना प्रेम नाही, मिळत नाही, तर त्या माणसाला सुद्धा असं वाटतं की अरे, तो हिरो जे जगतोय जीवन ते काही काळ मीच जगतोय, मीच ते गाणी म्हणतोय, फील येत असतो. शिवाय एखादा असा माणूस असतो की लुकडा सुकडा असतो, कधी कुणाची भांडण, त्याला पण इच्छा असते की कुणाला तरी मारावं, आपल्या विरोधकाला कुठेतरी टेचून काढावं, पण तेव्हा ते शक्य होत नाही. कायद्याचं बंधन असतं, त्याची प्रतिष्ठा असते किंवा त्याला भीती वाटत असते. परंतु त्याच्या ज्या हे हिंसक ज्या गोष्टी त्याच्या मनात ज्या दबा धरून बसल्यात, त्या काही क्षण आपण आपल्या दुश्मनालाच मारतोय असं त्याला वाटतं ते पिक्चर बघून. प्रत्यक्षात त्याचा आनंद जो आहे ना, तो लुटतो तो आनंद. आणि म्हणून या सगळ्या भावभावनांचा विचार करता फिल्मचं माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ते नुसतं मनोरंजनच करत नाही, ते माणसाला डिप्रेशन मधून बाहेर पण काढतं. मग मी बोललोच, त्यामुळे फिल्म्स इथे इंडस्ट्री म्हणून त्यातून उद्योगधंदा आहे, खूप लोकांना रोजगार मिळतो वगैरे, हे सगळं खरं आहे. पण ते जसं साहित्य आहे ना, कादंबऱ्या आहेत, ग्रंथ आहेत, तसं फिल्म सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे असं मला वैयक्तिक. म्हणजे असं नाही की फिल्म्स एंटरटेनमेंट, आता कुठल्या प्रकारची मूवी, आता समजा एखादी कॉमेडी मूवी बघून जर का एखाद्याला आनंद होत असेल, तो त्याचे दुःखाचे किंवा स्ट्रेसचे काही क्षण विसरत असेल,
तर ती पण खूप औषधाचं काम करते मूवी. म्हणजे आजही मोठा आउटपुट येतो. हेराफेरी सारख्या मूवीज, गोलमाल, बऱ्याचशा, म्हणजे आता नावं कदाचित पटकन मला लक्षात येणार नाही, पण ह्या मूवींची नावं घेतली किंवा कुठला डायलॉग जरी बोलला तरी त्याला रिस्पॉन्स म्हणून समोरची व्यक्ती पुढचा डायलॉग बोलतो. एवढे मनापासून ते मूवीज बघितलेले असतात. मी चार्ली चॅप्लिनचे जर फिल्म बघितल्या तेव्हा तर बोलणं पण नव्हतं, बरोबर, ऍक्शन, निशब्द नुसत्या ऍक्शन वरून त्यांनी इतके मोठे मेसेज दिले की म्हणजे समाज त्यातून बदलत गेला. बरोबर. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. ही फिल्म आल्यानंतर ज्यांनी कधी विचार नव्हता केला अरे खरंच आपण कसे चेंज होत चाललेलो आहे, की मराठी आपल्या आयुष्यातनं कुठं चाललेली आहे, ह्याच्यावरती माणसाने विचार केला आणि तो बदलण्याचा प्रयत्न झाला. आजही ते थोड्या थोड्या का होईना पण प्रमाणामध्ये आपण बदल घडवतोय, की मराठीवर आपण प्रेम दाखवलं पाहिजे, मराठीला महत्व दिलं पाहिजे. तर तसेच म्हणजे सामाजिक प्रबोधनही घडतं, एखाद्याला मोटिवेशन भेटतं, कुणाला कॉमेडी फिल्म बघून आनंद भेटतो. तर तुम्ही म्हणला तसं बरोबर आहे की एंटरटेनमेंट सोडून पण खूप जास्त काही फिल्म्स आपल्या आयुष्यामध्ये करत असतात. त्यामुळे फिल्म्स ह्या बघितल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत. आणि सामान्य माणसासाठी तर फिल्म अत्यंत महत्वाचे आहेत, कारण त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचदा नकारात्मक आणि म्हणजे संघर्षच असतो. त्यामुळे त्या संघर्षात, त्या नकारात्मकतेत त्याला जर टिकून राहायचं असेल तर त्याला सतत फ्रेश राहिलं पाहिजे. त्यासाठी फिल्मचा रोल अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे असं मला. रिलॅक्स राहण्यासाठी गरजेचं आहे एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंटसाठी आहे फिल्मबाज स्टुडिओ. येस येस येस. तर सरांनी आपल्या विचारलेल्या प्रश्नांची फिल्मबाजीमध्ये खूपच छान उत्तर दिली. त्यांनी गाणंही खूप छान आवाजात म्हणून दाखवलं. डान्स तेवढा राहिला, पण कधी ना कधी आपण नक्कीच सरांचा डान्स पण बघूयात. मी जरा गर्दीची तयारी करणार. मी थोडी आणखी डान्सची पण तयारी करून आपण सेकंड एपिसोड जेव्हा डान्स नक्की. तर आता शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी, की कसं वाटलं तुम्हाला फिल्मबाज स्टुडिओमध्ये येऊन? मी माझं प्रोफेशन, मी कृषी अधिकारी सरकारी नोकर आहे. खरं तर ह्या विषयावर कधी बोलायची संधीच मिळाली नाही, आणि मला फिल्म्स खूप आवडतात, पण ह्याच्यावर कोणी प्रश्नच विचारला नाही. मला पहिल्यांदा इथं सगळं विचारल्यावर इतका आनंद झाला. आणि म्हणजे तसं मी काही सेलिब्रिटी नाही किंवा काही नाही माझा फिल्म्स, पण तरी तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य श्रोत्याला, सामान्य वाचकाला म्हणा, किंवा असं जे आम्ही हे पाहतो फिल्म्स, तर आमच्यासारख्या माणसाला ह्या विषयावर बोलतं गेलं, म्हणून खरं तर तुमचं, मी सर्वसामान्य लोकांच्या वतीने मी तुमचा आभार. धन्यवाद. म्हणजे सर म्हणतात सामान्य आहेत, पण ठीक आहे, सगळेच आपण सर्वसामान्यच आहोत. तर इथे येण्यासाठी काय सेलिब्रिटी असणं काही गरजेचं नाही. सेलिब्रिटी ज्या दिवशी येतील आपल्या शोमध्ये आनंदाचा क्षण असेल, अभिमानाचा क्षण असेल, पण कलाप्रेमी असणं इथे येण्यासाठी खूप गरजेचं आहे. की तुम्ही इथे येत आहे तर तुम्ही कलाप्रेमी पाहिजेत, रसिक प्रेक्षक पाहिजेत, की त्या फिल्म्स या विषयामध्ये तुम्हाला रस पाहिजे, बस एवढीच बेसिक रिक्वायरमेंट आहे. जे हा व्हिडिओ बघत आहेत लवकरच आपले भेट होणार हे नक्की आहे, आणि भरपूर धमाल मस्ती करायची आपल्याला. आज हा जो शो झालेला आहे, आज फिल्मबाजीवरती आपली फिल्म रिलेटेड आपली चर्चा झालेली आहे. बरेचसे अजून ह्याच्यामधले वेगवेगळे फिल्मबाज स्टुडिओ या चॅनलचे बरेचसे वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. लवकरच ते पण आपल्या भेटीला येतील. आणि मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फिल्मबाजीसाठी तयार राहा. नवीन सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, कार्यक्रम इतका छान रंगवलात, त्यासाठी मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानतो. लवकरच आपली भेट होईल. आणि आता आलिया भट्टचा तुम्ही विषय काढलेला आहे, तर एकदा घरी जाऊन मॅडम बरोबर डिस्कस करा. नेक्स्ट टाइम आपण सपत्नीक तुम्हाला बोलवूयात आणि जोरदार फिल्मबाजी करूयात. येस. मित्रांनो, लवकरच भेट होईल पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.